नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं हनू चक्कर येऊन शाळेमध्ये पडला. आता पाहूयात पुढे. गणेश चतुर्थी आली. आमचा गणपती भाईनंच केला. त्यांच्या गणपतीच्या शाळेत मी कधीकधी गणपती बघायला जात असे. शनिवारी रविवारी. तेव्हा भाईचे वडील म्हणत, भाईसारखं नाचत असता हनूचो गणपती म्हणाल. सगळा तोच करता. मगे असवच आम्ही दोघे तसे मित्र. मी म्हणे, बरं झाला बाबा तू त्याका भेटलंस. आता ते का अभ्यास येता पास व्हता. तुझ्याकडे अभ्यास करू की येता म्हणान 5वीतून 6वीत गेलो. 5वीत नापास झालो असतो तर ते का शाळेतून काढून दगड फोडूक धाडलं असते, त्याचे वडील म्हणत. यावर मी म्हणे, आता नको तसा करू. पास होईत रवतलो तो. गजाननाची आणि महापुरुषाची कृपा म्हणाची, वडील म्हणत. यंध्याही त्याने स्वतः आमचा गणपती आणून पोचवला. मी त्याच्यावरून पाणी उतरून तो घरात घेतला. मी यजमानांघरच्या गणपतीच्या पूजा सांगितल्या. गणपती स्थापना, विसर्जनाच्या आणि हरताळकांच्याही सांगितल्या. दक्षिणा मिळाली. पूजा सांगून येताना सुट्ट्या पैशांनी पॅन्टीचे खिसे भरलेले असत. चालताना त्यातले पैसे मांडीवर आपटून खळखळ आवाज येई. दक्षिणेच्या पैशातून मी पेन्सिली आणल्या, नव्या पट्ट्या आणल्या, वह्या आणल्या, पुस्तकांची कव्हर बदलून नवी घातली. बोरू आणले. बोरूंना छान टोक करण्यासाठी चाकू आणला, टाक आणले. नवी निंब आणली. त्यांची टोकं चाकूनं कापून ती जाड बनवली. काळ्या शाईच्या पुड्या आणून शाई तयार केली. दवती भरून ठेवल्या. कोऱ्या वह्यांवर छान गोल ठळक अक्षरात निबंध लिहिले. धड्यांची प्रश्नोत्तरे लिहिली. रामाच्या हॉटेलातून भजी आणि शेवचिवडे आणून खाल्ले. पेपरमिंट खाल्ली. उकडलेल्या शेंगा खाल्ल्या. गणपतीची सुट्टी संपली. शाळा सुरू झाली. 6माही परीक्षा आटपली. पावसाळा संपला. शारदोत्सवाची तयारी सुरू झाली. बाई मुलांचे कार्यक्रम बसून घेऊ लागल्या. नाट्यछटा, नाटकांचे प्रवेश, नाच, पोवाडे बसून घेऊ लागल्या. एके दिवशी 6वीच्या वर्गाच्या दाराशी उभा राहून एक मुलगा पुराणिक मास्तरांना म्हणाला, मास्तर, मराठा खोबरेकर मास्तरांनी बोलवलं हा. माझं नाव ऐकताच मी घाबरून दाराकडे बघितलं. मराठे म्हणजे मीच. आमच्या वर्गात दुसरा कोणीच मराठे नव्हता. दारावरची नजर उचलून मी पुराणिक मास्तरांकडे बघितलं. जा, पुराणिक मला म्हणाले. जाऊन ये. काहीतरी आगळीक केली आहेस वाटतं, होय ना? कोणाशी मारामारी केलीस की काय? मारामारी आणि मराठो? एका मुलानं हसत विचारलं. जा, जाऊन ये. बघून ये काय ते. हेडमास्तर काही उगीच नाही बोलावून घेत कोणाला. काय केलं असलंच तर शिक्षा भोगून ये. जा. मला खोबरेकरांची भीती वाटत असे. ते मुलांवर रागवत, पटकन मारीत, नेहमीच रागावलेले दिसत. मी भीत 7वीच्या वर्गाच्या दारात उभा राहिलो. आत येऊ मास्तर? मी खोबरेकरांना विचारलं. ये, खोबरेकर म्हणाले. स्वर रागाचा नव्हता. म्हणजे मास्तर रागावलेले तरी नसावे. मी त्यांच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिलो. झालो नाही. मास्तरांनी एक लहानसं पातळ पुस्तक उघडलं. माझ्याकडे देत म्हणाले, हे पान वाच. मी पानावर नजर फिरवली. संवाद छापलेला होता. समोरासमोरच्या दोन्ही पानांवर संवादच छापलेले होते. नाटक आहे वाटतं कोणतं तरी. कुठलं पान मास्तर? डावं की उजवं? उजवं पान वाच, मास्तर म्हणाले व त्यांनी पुस्तक माझ्या हातून घेतलं. पानावरच्या मजकुरावर बोट ठेवीत म्हणाले, इथून वाच. निवृत्तीचा संवाद आहे. तिथून दोघांचेही संवाद वाच. निवृत्ती आणि संभाजी. मी मास्तरांनी दाखवलेले नाटकाचे निवृत्तीचे संवाद वाचून दाखवले. मास्तरांनी पुस्तक आपल्याकडे घेतलं. मग 7वीतल्याच एका मुलाला त्यांनी हाक मारली. गोसावी, यमेश, तू ये. खोबरेकरांना र म्हणता येत नसे. ते र ऐवजी य म्हणत. रमेश गोसावी पुढे आला. त्याच्याकडे पुस्तक देत मास्तर म्हणाले,
तू वाच, संभाजीचे संवाद वाच. रमेश गोसावीनं संभाजीचे संवाद वाचले. मास्तरांनी पुस्तक आपल्याकडे घेतलं. मग म्हणाले, गोसावी, तू संभाजीचं काम कैशील का? खै करूचा? शारदोत्सवाच्या नाटकात करीन, तो म्हणाला. आणि तू निवृत्तीचं करशील? मास्तरांनी मला विचारलं. करीन, मी म्हणालो. आज संध्याकाळपासून तालमी करायच्या. संध्याकाळी शाळा सुटल्यावर थांब, इथं ये. नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. 7वीच्या वर्गात. संवाद कसे म्हणायचे, हालचाली कशा करायच्या, कधी तलवार उपसायची, कधी गुडघे टेकून बसायचं, मास्तर सगळं शिकवू लागले. निवृत्तीचे संवाद मी नीट म्हणालो नाही तर ते पुन्हा सांगत कसे म्हणायचे ते. तरीही मी नीट म्हटले नाही तर ते जोरात धापट मारायचे व म्हणायचे, मायाठे, किती वेळा ये सांगायचं तुला, कसं ये समजत नाही, पुन्हा म्हण. आता चुकलास तर काढून टाकीन नाटकातून. आता नाही चुकायचं आहे मास्तर, पुन्हा दाखवा एकदा, मी म्हणे. ते पुन्हा सांगत संवाद म्हणून दाखवीत. राजे, हा निवृत्ती मयनही पत्कईल तुमच्यासाठी. त्यावेळी करायच्या हालचाली दाखवीत. हात कसे धरायचे, छातीवर कसे ठेवायचे ते नीट लक्षात ठेवून मी करून दाखवी. मास्तर म्हणत, असंच कै, असंच कै, पुन्हा करून दाखव. मी पुन्हा करून दाखवी. मास्तर म्हणत, बयोबय कळतो आहेस, तसंच कयायचं, विसरायचं नाही. करीन मास्तर, नाही चुकणार, मी म्हणे. आता चुलीत घालायची लाकडं फोडताना म्हणायला मला नवे शब्द सापडले. नाटकातले संवाद. खोबरेकर मास्तरांनी पुस्तकातून माझे संवाद एका वेगळ्या वहीत लिहून काढायला सांगितले होते. आपल्या आधी म्हणजे निवृत्तीच्या आधी जे पात्र बोलत असेल त्या पात्राच्या संवादातलं शेवटचं वाक्य लिहायचं. त्याच्या खाली आपल्या निवृत्तीचे लिहून काढायचे. तशी माझी वही भरली. मी संवाद पाठ करू लागलो. मास्तर सांगायचे, प्रत्येक पायाचे संवाद पाठ झाले पाहिजेत. मी पडद्यामागून सैवांचे संवाद सांगत असेनच हळू आवाजात. पण त्याच्यावर विसंबून राहायचं नाही. तुमचे सैवांचे संवाद पाठ हवेत. मी त्याचे पाठ करू लागलो. शंभूराजे, हा निवृत्तीच काय, पण सारे मावळे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले पंचप्राणही कुर्बान करतील. मी लाकडं फोडताना संवाद म्हणू लागलो. कुऱ्हाड उंच धरायची, ती खाली घेऊन लाकडावर एक घाव घालताना म्हणायचं, शंभूराजे. दुसरा घाव घालताना म्हणायचं, हा निवृत्तीच काय, पण तिसरा घाव घालताना सारे मावळे. अशा प्रकारे म्हणत राहायचो. दादा त्याचवेळी विहिरीकडे जायला आले तर विचारायचेच, काय रे, आज काय? नाटक, मी म्हणे व लाकडावर घाव घाली. संवाद म्हणत राही. कुठलं नाटक आज आता? शारदोत्सव. सांगताना पुन्हा घाव. कोणतं नाटक करताय? शंभूराजे. लेखक नाना कोचरेकर. मी लाकडावर घाव घालीत सांगे. तू करतो आहेस का काम? होय, लाकडावर घाव. कोणाचं रे बाबा? मावळा. आणखी घाव. तलवार आणि तुमान सांभाळ हो, दादा विहिरीकडे जाता जाता म्हणत. शारदोत्सवाचं नाटक झालं. निवृत्तीचा ड्रेस मास्तरांनी मला चढवला. मावळ्याची आडवी पगडी, पायात लांब तुमान, अंगात बाराबंदी, कमरेला लटकलेली तलवार. नाटक करताना मी घाबरलो नाही. स्टेजवर वावरताना अडखळलो नाही. तलवार सांभाळताना आपणाला अडखळायला होणार असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. नाटकाच्या आधी एक दिवस मास्तरांनी तलवारी, ढाली असं सगळं सामान शाळेत आणून ठेवलं होतं. आदल्या दिवशी तालीम सगळा ड्रेस चढवून कमरेला तलवार लटकवून झाली. रमेश गोसावी संभाजी झाला होता. खरा संभाजी दिसत होता. तो प्रकृतीने धडधाकट होता. मास्तरांनी त्याला दाढी लावली, मिशा लावल्या, मोठे केस लावले, गळ्यात मोत्यांच्या माळा घातल्या, कानात डोल घातले, संभाजीचे कपडे घातले, कमरेला तलवार लटकवली, तोंडाला रंग बसला. रमेश नेहमीपेक्षा अधिक गोरा दिसू लागला. कपड्यांमुळे तर खराखुरा संभाजी दिसू लागला. नाटकाच्या पुस्तकावर जसा फोटो छापलेला होता तसा. त्याचा आवाज छान होता, मोठा होता, संभाजीला शोभेल असाच. त्यानं काम उत्तम केलं.
औरंगजेबाने त्याला तळघरातल्या अंधार कोठडीत डांबलं. तेव्हा त्याचं मोठं भाषण होतं. ते त्यानं छान म्हटलं. मुलांनी टाळ्या वाजवल्या, खूप टाळ्या वाजवल्या. भाईकडून यंदाही बाईंनी नाट्यछटा बसवून घेतली. ती त्याने छान केली. स्पष्ट बोलला. हावभाव चांगले दाखवलेन, हातवारे चांगले केलेन, गोष्ट सांगावी तशी सांगितलीन. बाई म्हणाल्या, छान केलीस. रमेशच्या संभाजीवर सगळी मुलं खुश झालीच होती. मास्तरही खुश होते. खोबरेकरच नव्हे, इतरही मास्तर, बाईही खुश होत्या. तू संभाजी छान शोभत होतास रमेश, असं म्हणत होत्या. मुलं मला म्हणाली, मराठ्या तू मस्त म्हातारो दिसा होतस. त्यावर दुसरा मुलगा म्हणाला, मराठो हाडकोळं बघा मरे किती असा तो. माझ्याकडे अभ्यासाला आलेल्या भाईच्या वडिलांना म्हणालो, भाईनं नाट्यछटा मस्त केल्यान शारदोत्सवात. तुझ्याच मुळा रे मरे हानू. बाईचे वडील म्हणाले, तुझ्या मुळात एका अभ्यास चांगलो येवक लागलो. आता तूच म्हणतस त्यांना काय ता बारा केल्यान. नाट्यछटा मी म्हणालो. म्हणजे रे काय? एकाच नटानं करूचा नाटक मी म्हणालो. त्या भाईनं झकास केल्यान. गेल्या वर्षी त्यानं पवाडो तसंच म्हटलेल्यान. तुझ्या संगतीत काय काय शिकता हा तो. भाईचे वडील म्हणाले, नाहीतर आमच्या घरात रे खैचा गाणा आणि खैचा नाटक. दगड फोडण्यात जलम जाऊचो सगळा आमचो. मग भाईला म्हणाले, भाई रे तू अभ्यास कर हा चांगलो. मॅट्रिक का काय ता होवा खावाय तुका. तरच तुका मुंबईत नोकरीक ठेयतले. आमचो जलम एक दगड फोडण्यात जातलो तो जातलो. तुझं तसं नको जाऊ, समजला. नाटकात काम केल्यामुळे रमेश आणि मी एकमेकांशी बोलू लागलो. तो 7वीत होता आणि मी 6वीत. वर्ग जवळजवळ होते, तरीही त्याची ओळख नव्हती. नाटकामुळं ती झाली. नाटकात माझे आणि त्याचे अनेकदा एकत्र संवाद होते. मास्तर तालीम घेत नसतानाही तो आणि मी आमचे संवाद कधीकधी शाळेच्या वरांड्यातसुद्धा म्हणू लागलो होतो सुट्टीत. संभाजीचं काम त्यानं मस्त केल्यामुळे तो शाळेतल्या मुलांना खूप आवडू लागला होता. मलाही. नाटक झाल्यानंतरही आम्ही कधीकधी आमचे संवाद म्हणत असू मधल्या सुट्टीत. शारदोत्सव संपला. काही दिवस रमेश शाळेत आला आणि नंतर काही दिवस आलाच नाही. नंतर यायचाच थांबला. शाळाच सोडली त्याने. नंतर त्याचं कारण समजलं. त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न लावून टाकलं म्हणे. त्याच्या मनात नसताना. लग्न झाल्यामुळे त्याला शाळेत यायची लाज वाटायला लागली. त्याची शाळा संपली, शिक्षण संपलं. 6वी परीक्षा संपली. दिवाळीची लहानशी सुट्टी संपली. शाळा पुन्हा सुरू झाली. उन्हाळा वाढला. कडक ऊन पडू लागलं. थोडा थोडा घामही येऊ लागला. उन्हाळा आणि घाम वाढत जाऊ लागला. 6वीत सूत कताईचा अभ्यासही वाढला होता. चरख्यावर सूत काढणं आता सगळ्यांना जमलं होतं. मलाही जमत होतं. आता सुताचा तानाबाणा करायला, सुताला खळ द्यायला शिकायचं होतं. हे हिरलेकर बाई शिकवणार नव्हत्या. मग कोण शिकाय त्याला? मुलाने विचारलं. खोबरेकर मास्तर, बाई म्हणाल्या. त्यांना येतं. शाळेच्या मागं लहानसं अरुंद पटांगण होतं. तिथे आम्ही कधीकधी खेळत असू. सगळ्या वर्गाची कवायत असली तर ते पटांगण पुरे पडत नसे. कवायतीसाठी खेळाच्या बाई मुलांना नारायणाच्या देवळापाशी घेऊन जात असत. सकाळची शाळा सुटली. शाळेमागच्या त्या लहानशा पटांगणात आम्ही 6वीची मुलं आलो. खोबरेकर मास्तरही आले. 11 वाजत आले होते. ऊन कडक होऊ लागलं होतं. मास्तरांनी काही मोठ्या मुलांना हाक मारली आणि म्हणाले, चूल पेटवा. लाकडं, काटक्या, कुटक्या आणा इकडून तिकडून. ती कित्याक मास्तर? मुलांनी विचारलं. खळ करायला नको? मास्तर म्हणाले आणि त्यांनी इतर मुलांना म्हटलं, हातमागाच्या खोलीत मोठं पातेलं आहे ते आणा. मास्तरांनी ज्यांना लाकडं आणायला सांगितली त्यांनी लाकडं आणली. थोडी इकडली तिकडली गोळा करून, थोडी शेजारच्या घरातून मागून. चूल पेटली, पातेलं चढलं. मास्तरांनी खळ करायला सुरुवात केली. खळ होईपर्यंत त्यांनी आम्ही मुलांनी काढलेल्या सुताच्या लांबट गुंड्या जवळ घेऊन ठेवल्या. सूत कुठं कुठं एकमेकात गुंतलेलं होतं. काहींचं सूत जाड होतं, काहींचं बारीक, काहींचं गाठी झालेलं, काहींचं विसविशीत.
कसा सूत काढला ये तुम्ही? मास्तर नाराजीच्या स्वरात म्हणाले. सर्वांचा सूत कसा एकसारख्या येवक नका? तसा कसा येतला मास्तर? एका मुलानं विचारलं. ये हकडं ये दाखवते. हात उगारीत मास्तर म्हणाले. तो मुलगा दूर पळाला. खोबरेकर मास्तर कधी इकडे तिकडे असं शुद्ध मराठी बोलत, कधी हकडे तकडे असं. पुराणिक मास्तर हिरलेकरबाई मात्र इकडे तिकडे असं मराठी बोलत. पुस्तकात असे तसं, आम्ही वहीत लिहू तसं. आम्ही एखादा शब्द लिहायला चुकलो तर म्हणत, अरे शुद्ध लिहावं, अशुद्ध लिहू नये. शुद्ध लिहायला शिका, शुद्ध बोलायला शिका. पुराणिक मास्तर मला म्हणत, मराठे, तूसुद्धा अशुद्ध बोलतोस कधी कधी. गावंढळपणाचं ते सोड, शुद्ध स्वच्छ बोलायला शिक. पुढं मोठ्या शहरात नोकरी बिक्री करायला गेलास तिथंही गावंढळच का बोलणार आहेस? हसतील शहरातली माणसं तुला. नाही मास्तर, मला येतं चांगलं शुद्ध बोलता. मी पुस्तकं वाचतो गोष्टींची. बाबाला आणतो ती वर्तमानपत्र वाचतो, नाटकं वाचतो. मला येतं शुद्ध बोलायला, शुद्ध लिहायला. ते बरोबर आहे रे, पण अजूनही सुधारायला पाहिजे तुझी भाषा. सुधारेन मास्तर, मी म्हणे आणि अधिक मनापासून वाचू लागे. गोष्टी, वर्तमानपत्र, पुस्तक, नाटकं, मासिकं, वाक्य कशी तयार केली आहेत, शब्द कसे वापरले आहेत, हे मनापासून बघे. सहज लक्षात येईल. मी तसे शब्द वापरायचा, तसे वाक्य बनवायचा प्रयत्न करून बघी. खळ तयार झाली. पातळ पेज असावी तशी दिसत होती. मास्तरांनी सुताचे पिळे घेतले आणि त्यात बुडवले. मग त्यांनी पटांगणात चौघांना बोलावलं. दोघांच्या जोड्या केल्या. एक जोडी पटांगणाच्या एका बाजूला, दुसरी जोडी दुसऱ्या टोकाला अशी उभी केली. त्यांना म्हणाले, सूत उन्हात वाळत असताना तुम्ही दोघांनी सूत बांधलेले बांबू धरून ठेवायचे आहेत. मलेच हातातून सोडून द्यायचे नाहीत. घट्ट धरून ठेवायचे. सूत ताणून धैलं गेलं पाहिजे, समजलं? समजला मास्तर, चौघेही म्हणाले. मग इतर काही मुलांना बोलावून त्यांनी बांबूच्या काही पातळ पट्ट्या त्यांच्या हाती दिल्या. म्हणाले, या पट्ट्या सुतात आडव्या घालून धरून ठेवायच्या तुम्ही. सूत खाली पडू द्यायचं नाही. खाली पडलं तरी त्याला माती लागणार. तसं होता नाही आहे. माती लागलेल्या सुताचं कापड कसं विणणार? मास्तरांनी विचारलं. या सुताचा कापड इनूचा मास्तर? मुलींनी विचारलं. मी इणलेल्या सुतांचा पण कापड इनूचा, एका मुलीनं विचारलं आणि लाजून दुसऱ्या मुलींच्या मागे लपली. होय गो होय, मास्तर म्हणाले. तुझ्या सुताचा इनूचा हा कापड. आता ऊन चांगलं तापलं. बांबूच्या पट्ट्या घेऊन मुलं मास्तरांनी सांगितलेल्या जागी उभी राहिली. मास्तरांनी पातेल्यातून सुताचा मोठा पिळा काढला. तो घेऊन ते भराभर पटांगणाच्या कडेला उभ्या असलेल्या मुलांपाशी आले. मुलांनी धरलेल्या काठ्यांवरून ओलं, खळीनं थबवणारं सूत हातात धरून त्याचा पिळा सोडत ते भराभर दुसऱ्या टोकाच्या मुलांकडे जाऊ लागले. तू धैये पट्टी इथं. हातात पट्टी घेऊन उभ्या असलेल्या एका मुलाला मास्तर म्हणाले. त्या मुलानं पट्टी पटकन धरली नाही. मास्तर ओरडून म्हणाले, धय लवकय, माझे हात भैयून आले. काय कळतं की नाही तुला? त्या सगळ्या मुलांना घाबरून जाऊन पट्टी चुकीची धरली. मास्तर ओरडले, नीट धय. हां, अशी. असं करीत मास्तर पुढं जात राहिले. हातात थपथपणारा सुताचा पीळ. दुसऱ्या टोकापर्यंत पोचले. तिथे उभ्या असलेल्या मुलांनी बांबूच्या काठ्यांवर सूत पकडलं. दोन्ही बांबूच्या काठ्यांवर सूत. त्या मुलांनी ताणून धरलेल्या. मध्ये आणखी काही मुलं. त्यांनी हातातल्या बांबूच्या पट्ट्यांवर ओलं सूत धरलेलं. असं झालं. आता मास्तरांनी रुमाल काढला. हात पुसून घेतले. घाम पुसून घेतला. मोठ्यानं म्हणाले, कोणीही काठी सैल सोडायची नाही. ताट धरून ठेवायची. नाहीतर सूत खाली पडेल, समजलं? होय मास्तर. कोणाला समजलं नसेल तर विचारा. समजला मास्तर. मास्तरांनी रुमाल खिशात ठेवला आणि ते सुतातून बोटं फिरवू लागले. खडीत बुडण्यात आलेले चिकट झालेले सुताचे धागे सुटे करू लागले. तसं करीत आम्हालाही म्हणाले, बघा हे कसं करायचं ते. तुम्ही पुढं हातमागावर कापड विणायला लागलात तेव्हा आधी सूत कसं करून घ्यायचं ते लागतं ते शिकून घ्या. विणणार ना तुम्ही कापड? आम्ही कापड? मुलींनी विचारलं.
मग काय तुम्ही नुसता बघत येवतलास? मास्तरांनी थोडंसं रागावूनच विचारलं. मुली चपापल्या, एकमेकींच्या मागं लपल्या. मी काठी धरली नव्हती की पट्टी. इतर मुलांसारखा वरांड्यात उभा होतो, सावलीत. इतर मुलांबरोबर गप्पा मारित होतो. आमचा गप्पांचा आवाज वाढत चालला होता. गप्प यहा ये, खोबरेकर मास्तर सूत मोकळं करता करता मोठ्यानं म्हणाले. आमचा आवाज थोडा वेळ कमी झाला. थोड्या वेळात तो पुन्हा वाढला. आमच्या गप्पा चालू झाल्या. मास्तर उन्हात सुताचा ताणाबाणा करीत उभे होते. आम्ही सावलीत उभे राहून गप्पा करीत होतो. मास्तर अधूनमधून खिशातून रुमाल काढून घाम पुसत होते. सुतातल्या पट्ट्या, काठ्या धरणाऱ्या मुलांवर रागावत होते. नीट धरा रे म्हणून सांगत होते. चिडले होते. आम्ही वरांड्यात गप्पा मारीत उभे होतो. तिथूनच सुताचा ताणाबाणा कसा करतात मास्तर ते बघत होतो. तुम्हाला नाही का शिकायचं? मास्तरांनी विचारलं. नाही, मी म्हणालो. कोण विणणार कापड? परीक्षा झाली की पुरे. तिथंच पडलेली बांबूची एक वापभर लांबीची जाडपट्टी घेऊन मास्तर धावतच आम्ही उभे होतो तिथे आले आणि त्यांनी माझा हात पकडून मला पुढं खेचलं. हातातल्या बांबूच्या लांब पट्टीने सपासप मला मारायला सुरुवात केली. जीभ लांब करून बोलतोस काय? मास्तरांनी म्हटलं आणि पुन्हा सपासप मारायला सुरुवात केली. मी ओरडू लागलो, मार चुकू लागलो, पण मी पळून जाऊ शकलो नाही. मास्तरांनी माझा हात पकडून ठेवला होता. ते सपासप मारीतच होते. मी ओरडत रडत जागच्या जागी वळवळत होतो. 7-8 पट्ट्या मारून मास्तर पुन्हा तानाबाना चालू होता. तिथे गेले. त्यांनी आपलं काम सुरू केलं. सगळीकडे शांतता पसरली. मुलांचा आवाज बंद झाला. मी रडत रडत रागानं फणफणत तिथेच बसून राहिलो. 6वीची वार्षिक परीक्षा जवळ आली. आम्ही अभ्यासाला लागलो. आमच्या घरी दुपारी वर्गातली मुलं अभ्यासासाठी जमू लागली. बावल जेवून दुकानात गेलेला असे. समोरच्या घरात तात्या दुपारचा निजलेला असे. पण त्याला आमच्या अभ्यासाचा त्रास होत नसे. आम्ही शांतपणे अभ्यास करीत असू. एकमेकांना प्रश्नोत्तर विचारू. जे ज्याला येत नसेल ते आमच्यातलंच कोणीतरी समजावून सांगे. आमच्या घरी एक लहानशी शाळाच भरल्यासारखं वाटे. हळू आवाजात आम्ही वाचीत बसू. मधमाशांच्या पोळ्याजवळ माशांचा गुम 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 असा आवाज येत राहतो तसा आमच्या सर्वांच्या वाचनाचा, अभ्यासाच्या गुणगुणण्याचा आवाज येत राही. 6वीची परीक्षा झाली. भाई पास झाला. मी पास झालो. वर्गात दुसरा आलो. पहिला आला मारुती नाटेकर. आता 7वी वव्वाची परीक्षा. पुराणिक मास्तर सुट्टी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मुलांना म्हणाले, आता तुम्ही 7वीत गेलातच. 7वीला खोबरेकर मास्तर आहेत. नीट अभ्यास करा. वफाच्या परीक्षेत नीट पास व्हा. वफाची परीक्षा महत्त्वाची असते, पुढल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठीही. मे महिन्याच्या सुट्टीत मधू महेश्वरच्या घरी हरी चिपळूणकर येई. तो, त्याची बायको, मुलं बोटीनं येत. 4 दिवस राहत आणि मग मसुऱ्याला आपल्या घरी राहत. हरी मुंबईला असे. तिथे नोकरी करी. मधू सांगे, हरी मुंबईला म्युन्सिपाल्टीच्या प्राथमिक शाळेत मास्तर आहे. सुट्टी संपली की पुन्हा बोट पकडतो, मुंबईला जातो. हरी मुंबईला असतो, नोकरीही करतो. पण प्राथमिक शाळेत मास्तर? मुंबईत तर गिरण्या आणि कंपन्याच असतात ना. सातार्डेकर मुंबईला गिरणीत नोकरी करीत कापड विणायची गिरणी. आम्हाला तर शाळेत चरख्यावर सूत काढायला आणि हातमागावर कापड विणायला शिकवतात. ते कशाला मग? गिरणी कापडाची. कशी असते ती? कसं विणत असतील कापड तिथं? आपणाला माहीत आहे ती फक्त पिठाची गिरणी. जवळच आहे, रामाच्या हॉटेलाच्या समोरच. लोक तिथून पीठ दळून नेतात तेवढं माहिती. मुंबईला मात्र कापड विणण्याच्या गिरण्या. नवलच. मुंबईला गेलेले गिरणीत नोकरी करतात. आमच्या वर्गातल्या सत्यवानाचा भाऊ मुंबईला असतो. तो तिथं कापडाच्या गिरणीत नोकरी करतो. गणेश चतुर्थीला येतो. 4-5 दिवस राहतो. पांढरे धोप, झकास, नवे कपडे घालतो. सत्यवानही 7वी झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. त्यालाही गिरणीतच नोकरी देणार असं त्याचा भाऊ त्याला सांगतो.
वर्गातल्याच विजू गोरेचा थोरला भाऊही मुंबईला नोकरी करतो. विजूला विचारलं, जर तुझा भाऊ कुठं करतो रे नोकरी, तर सांगतो कुंपणीत. कुंपणी हे काय असतं? गिरणीसारखंच काहीतरी. बाळू महेश्वर नोकरी करायला मुंबईला गेले. ते कशात नोकरी करतात? मधूला विचारायला हवं. बाबू अभ्यंकर मुंबईत होता. तो कशात करीत होता नोकरी? नुसत्या मुंबईत नोकरी मिळत नाही, ती आणखी कशात तरी मिळते तर. हरीला प्राथमिक शाळा मास्तराची मिळाली. आपणालाही मुंबईतच मिळेल प्राथमिक शाळा मास्तराची नोकरी. त्यासाठी मुंबईला जावं लागणार. मुंबई फारच मोठं गाव असणार तर. मोठ्या गावाची भीती कशाला वाटायला हवी? जायचं जर तिकडेच नोकरी मिळणार असेल तर. मालवणातून जे जातात मुंबईला नोकरीसाठी त्यांना मिळते. नोकरी मिळाली की पैसे मिळतात. पगार म्हणे. मला अशी नोकरी मिळायला हवी. वफा चांगल्या मार्कांनी झालो तर ती मिळणार. आपणाला वफा झालंच पाहिजे, तेही चांगल्या मार्कांनी. शाळा सुरू होण्याआधीच मी 7वीच्या अभ्यासाला सुरुवात केली. पुस्तकं आणलीच होती नेहमीच्या मुलाकडून, पाव किमतीत. तो 7वी पास होऊन हायस्कूलात जाणार होता. त्याचं तसं ठरलंच होतं. त्याची पुस्तकं घेतली, त्यांना नवी कवरं घातली, नाव घातली, वाचायला सुरुवात केली. नेहमीसारखंच मराठीचं पुस्तक सर्वात आधी वाचून संपलं. धड्याकालचे प्रश्नही सोडवून झाले, पण तोंडी, मनातल्या मनात. वहीत उत्तरं लिहायची ती मास्तरांनी सांगितल्यावरच. मराठीचं सगळं पुस्तक मला सहज समजे. धडे, गोष्टी, निबंध, नाटकातले संवाद सगळं. धड्याखाली गृहपाठ असे. त्यातले निबंधाचे विषयसुद्धा मी बघून टाकी. वाटे, यावरचा निबंध आपण सहज लिहू, अगदी आत्ता. 1-2 विषयांवरचे निबंध मी लिहूनही बघितले. शाळेचा निबंध 20 ओळींचा लिहायचा असे. माझे हे निबंध 3-4 पानांचे झाले. इतकं कसं लिहिता आलं आपणाला? न अडखळता, न थांबता सरळ लिहित गेलो. आलं, विनासायास. मास्तरांना दाखवावं का? नको. खोबरेकर मास्तर आहेत ते. मी विषय दिलेला नसताना का लिहिलंस तू निबंध, असं सुद्धा विचारायचे. आणि मारायचेही एखादं धापट. मीच वाचून बघितले. चांगले झाले आहेत. भाषा चांगली जमली आहे. शब्द चांगले पडले आहेत. वाक्यरचना चांगली झाली आहे. अशुद्ध कुठंही नाही. सगळं शुद्ध लिहिलं आहे. परिच्छेद आहेत, वर्णनं आहेत, लहान लहान संवादही आहेत. पुस्तकात असतात तसेच झाले आहेत आपले निबंध. जोराचा पाऊस सुरू झाला. शाळाही सुरू झाली. आमच्या वर्गाची खोली बदलली. 2 खोल्या एकमेकांना जोडून होत्या, पण आम्हा मुलांना बसण्यासाठी एकच खोली. दुसऱ्या खोलीत 2 हातमाग, चरखे आणि सूतकताईचं इतर सामान होतं. 7वीच्या वर्गात मुलंही एकाच खोलीत मावतील एवढीच होती. 7वीच्या मुलांसाठी एक खास सोय होती, बसायला बाकं. 6वीपर्यंत बाकं नव्हती. कपडे मळायला नको असतील ती मुलं बसायला दप्तरातून गोंदपाटाचा तुकडा आणीत. मी 4थीत असेपर्यंत आणला, नंतर नाही. 7वीत माझी आणि नाटेकरची चांगली जोडी जमली. ती जमली मराठीचे धडे वाचताना, कविता पाठ करताना, धड्यांची उत्तरं देताना, निबंध लिहिताना. नाटेकर मराठीचे धडे चांगले वाची, कविता चांगल्या म्हणे. मराठीच्या तासाला मास्तरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याचा हात वर होत असे, माझ्या आधी. त्याचं अक्षर छान होतं. सगळ्या वह्या टापटिपीनं स्वच्छ, ठळक, वळणदार अक्षरात लिहिलेल्या असत. तो निबंधही चांगले लिही. कधी मला 10तले 7 मार्क मिळत, तर कधी त्याला. इतर विषयांच्या प्रश्नांनासुद्धा त्याचा हात सर्वात आधी वर होई. इतर कोणत्याच मुलाला ज्या प्रश्नांची उत्तर येत नसत, त्यांची आम्हाला येत. आमचे दोघांचेही हात वर होत. मास्तर विचारत, कोणाला विचारू? आम्ही दोघेही हात उंच उडवत म्हणू, मला विचारा मास्तर. मास्तर दोघांपैकी एकाला विचारीत. ज्याला विचारीत तो उत्तर देई. त्या उत्तरात काही कमी असलं तर दुसरा दुरुस्त करी. मला मास्तराने विचारलं तर मी उत्तर देई. त्यात काही कमी असलं तर नाटेकर दुरुस्त करी. त्याच्या उत्तरात काही कमी असलं तर मी. निबंध लिहिण्यात तर आमची स्पर्धाच लागली.
अधिक मोठा निबंध लिहिण्याची. मास्तरांनी 20 ओळींचा निबंध लिहायला सांगितलेला असला तर आम्ही 2-3 पानं लिहू. एकमेकांचे निबंध एकमेकांना दाखवू. तू 3 पाना लिवलंस? थांब, पुढलो निबंध मी 4 पाना लिवतंय. मी म्हणे, तू 4 पाना लिवलंस काय? थांब, मी पुढलो निबंध 5 पाना लिवतंय. मी 5 पानं लिहीच, पण तोही तेवढाच लिही. मी पुढला निबंध 6 पाने लिही. अक्षर छान काढी, स्वच्छ आणि शुद्ध लिही. पुस्तकातल्यासारखी भाषा लिही. शब्द अधिक चांगले लिही. प्रातःकाली पक्षीगण मधुर कुंजन करू लागले की ऐकणाऱ्याची कर्णसंपुटं कशी तृप्त होऊन जातात असं लिही. मासिकात, पुस्तकातल्या गोष्टीत अशी भाषा असे, तशी मी निबंधात वापरी. ते वाचून नाटेकर म्हणे, मी पण अशीच वाक्य लिहितो पुढल्या निबंधात. एकदा खोबरेकर मास्तरांनी निबंधाचा विषय दिला, माडाचं आत्मवृत्त. आम्ही दोघांनी मुद्दे काढले. माड, नारळ कसे व किती लागतात, माडाची झाडं असणाऱ्यांना पैसे कसे मिळतात, आडसर कशी गोड लागतात, हरताळकांच्या उपासा दिवशी बायकांना आडसराचं पाणी प्यायला कसं बरं वाटतं, चुडतांची झापं विणून गरीब माणसं आपली घरं कशी साकारतात. आम्ही दोघांनीही निबंध लिहिले. शाळेत वह्या आणल्या. मी नाटेकरची वही बघितली. 8 पानं. तुझं झालं पुरो? नाटेकरनं विचारलं व म्हटलं, बघूया वही. मी वही दाखवली व म्हणालो, 7च पानं भरली. अजून अपुरो असा. अजून मुद्दे शिल्लक असत. त्याची भर घालून मी पण 8 पाना करतंय. माझं पण 1-2 मुद्दे शिल्लक असत. मी पण आणखी लिवतंय थोडा. दोघांनीही आपापल्या निबंधात भर घातली. दोघांचे विषय 10-11 पानांचे झाले. वह्या मास्तरांना दिल्या. खोबरेकर मास्तरांनी सगळ्या मुलांच्या निबंधाच्या वह्या तपासून वर्गात आणल्या. मुलांना त्या वाटण्याआधीच त्यांनी 2 वह्या वेगळ्या काढून घेतल्या. त्या मुलांना दाखवीत म्हणाले, या 2 वह्या, एक आहे मयाठेची, दुसरी नाटेकईची. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. मास्तरांनी केलेलं कौतुक ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक झालो. उभे या तुम्ही दोघे, मास्तरांनी म्हटले. आम्ही उभे राहिलो. तुम्हाला विषय दिला होता माडाचं आत्मवृत्त, होय ना? मास्तरांनी मुलांना विचारलं. होय मास्तर. आम्ही त्या विषयावरच लिहिलो हा, काही मुलं म्हणाली. आम्हीही त्याच विषयावर लिहिलेलं आहे, आम्ही दोघेही म्हणालो. पण केवढे मोठे केवढे मोठे निबंध. मास्तरांनी वहीची पानं चाळत विचारलं आणि म्हटलं, नाटेकाईचा 10 पानं तर मयाठीचा 11 पानं. बाय, इतकं मोठं निबंध. मुली आश्चर्यानं ओरडल्या व त्यांनी म्हटलं, इतके मोठे निबंध लिवा येता तरी कसा हेंका? आमचे मुद्दे 2 परिच्छेद लिवले की संपान जातात. मास्तरांनी वह्या टेबलावर टाकल्या आणि आम्हाला म्हटलं, तुम्ही काय मासिकात छापायला पाठवण्यासाठी लेख लिहिले आहेत काय ते मूर्खांनो? तसे लिहायचे असेल तर मोठे झाल्यावर लिहा हवे तेवढे. पण शाळेचा निबंध केवढा हवा? 20 ओळी. किती ओळी? 20. इतर मुलं म्हणाली. फार तर 2 ओळी जास्त, मास्तर म्हणाले. परीक्षेत तेवढाच निबंध लिहायला सांगितलेलं असतं. निबंधाच्या वहीतही तेवढाच हवा. या वह्या घ्या आणि 20-20 ओळीत पुन्हा लिहा. पुढल्या वेळी लक्षात ठेवा, 20 ओळींपेक्षा अधिक मोठा निबंध लिहिलात तर वह्या तपासणारच नाही मी, समजलं? या घ्या तुमच्या वह्या. आम्ही गुपचूप आमच्या वह्या परत घेतल्या, दप्तरात ठेवून दिल्या, काही न बोलता. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढे काय घडतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा आवडत असतील तर नक्कीच कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.